Hello guys, welcome to my YouTube channel Guru Krupa Classes. I am Bhate sir. Today we are going to discuss or study about world history through Marathi. Before I start the class, let you congrats. I would like to thank you because you have chosen history as subject for study for any competitive exams. तुम्हाला सर्वांचं मला अभिनंदन करावं असं वाटतं, कारण तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल या एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय, यासाठी मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण इतिहास म्हटल्यानंतर सर्वांना कंटाळवाणा असा वाटतो, पण या ठिकाणी इतिहासाशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टींची माहिती मिळत नाही. कारण इतिहास हा असा विषय आहे, सर्व विषयांचा एक पाया म्हणून समजला जातो. पण इतिहासाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी मला सांगावं असं वाटतं, कारण हे कळत नाही आहे मला. कारण प्रत्येक विषयाला इतिहास असतोच. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री ऑफ बायोलॉजी, हिस्ट्री ऑफ मॅथमॅटिक्स, हिस्ट्री ऑफ फिजिक्स, हिस्ट्री ऑफ केमिस्ट्री. बघा, सर्व विषयाचा इतिहास असतोच, म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सो हिस्ट्री इज द मदर ऑफ ऑल सब्जेक्ट्स. प्रत्येक वस्तूला इतिहास आहे, प्रत्येक व्यक्तीचा इतिहास आहे, प्रत्येकाचा इतिहास जाणून घेतलाच पाहिजे. म्हणूनच प्रत्येकांना इतिहासाबद्दल आवड असणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर इतिहास वाचलाच पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केलाच पाहिजे. जसं एखाद्या गाडीला जसा मिरर असतो, मिररचं म्हणजे त्या आरशामध्ये पाहून आपण पाहतोय पाठीमागे कोण येत आहे, त्याच्यावरून आपल्याला समोर जाण्यासाठी मदत होत असते. त्या आरशामध्ये पाहून आपण ओळखू शकतो किंवा पाठीमागून कुठली गाडी ओव्हरटेक करत नाही आहे, कारण आपल्याला जाण्यासाठी सुकर रस्ता आहे, या गोष्टीचा आपल्याला जाणीव होत असते. अशाच रीतीने इतिहास म्हणजेच काय की पाठीमागचा ओळख, आठवण. तर अगोदर कशी अवस्था होती, जग कसं होतं, जनजीवन कशी होती, लोकांची वस्ती कुठे होते, कोणकोणते राज्यकर्ते कोणावरती हल्ले केलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांचं आक्रमण झालेलं आहे, संस्कृती कशी उदयास आलेली आहे, यांचं त्या राज्यकर्त्यांचं योगदान काय आहे, महान इतिहासकारांचं काय योगदान आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. चला वेळ न घालवता समजून घेऊया. लेट्स गेट स्टार्टेड. इतिहासाचे दोन भाग करून आपण समजून घेऊया. एक म्हणजे इंडियन हिस्ट्री आणि दुसरा म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री. असे दोन भाग करून आपण इतिहास समजून घेतला पाहिजे, हिस्ट्रीचा अभ्यास केला पाहिजे. तर या ठिकाणी पहा, इंडियन हिस्ट्रीमध्ये भारताच्या इतिहासामध्ये 3 भागामध्ये विभागणी करून आपण समजून घेऊया. ते म्हणजे अन्शियंट हिस्ट्री, प्राचीन इतिहास. दुसरा मेडिवल हिस्ट्री, मध्ययुगीन इतिहास. आणि तिसऱ्या भागामध्ये मॉडर्न हिस्ट्री म्हणजेच आधुनिक इतिहास. अशा पद्धतीने विभाजन करून आपण इतिहास समजून घेतला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जगाचा इतिहास याच्यामध्ये सुद्धा आपण सेम तशाच पद्धतीने समजून घेऊया. एन्शियंट हिस्ट्री, एन्शियंट वर्ल्ड हिस्ट्री, प्राचीन जगाचा इतिहास. मिडिवल वर्ल्ड हिस्ट्री, मध्ययुगीन जगाचा इतिहास. आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री, आधुनिक जगाचा इतिहास. तर यामधून आपण अभ्यास करत असताना, कारण ह्याची विभागणी कशावरून केली जाते, इतिहासाची विभागणी केली जाते ते म्हणजे घटनेवरून. एखादी घटना घडलेली असेल, कारण ती घटना कशाच्या आधारानुसार होते, आधारानुसार त्याची विभागणी केली जाते. म्हणजे साधने समजून घेतले पाहिजेत. तर इतिहासाची विभागणी करत असताना साधने फार महत्त्वाचे आहेत. पण या ठिकाणी आज आपण वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास आपण अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी थोडं सिलेबस पाहूया. तर काय काय अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन, फर्स्ट जगाचा इतिहासाचा अभ्यास करत असताना, वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना आपण इंट्रोडक्शन पाहूया. इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना पाहिला पाहिजे, कारण सुरुवात केली पाहिजे. आपण काय आहे, कशा पद्धतीचा इतिहास आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इंट्रोडक्शनचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकरण आहे किंवा दुसरा आपण टॉपिक घेणार आहोत, द स्टोरी ऑफ ह्युमन इव्हॅल्युएशन, म्हणजेच मानवाच्या उत्क्रांतीची कहाणी, मानवी उत्क्रांतीची कहाणी आपण अभ्यास करणार आहोत. कारण मानवाची उत्क्रांती कशी झाली, कोण्या ठिकाणी ते उदयास आले, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या पुढचा टॉपिक आपण हिस्ट्री ऑफ एन्शियंट सिव्हिलायझेशन, म्हणजेच
प्राचीन संस्कृतीचा इतिहास. सिव्हिलायझेशन म्हणजे काय? संस्कृती. ॲन्शियंट म्हणजे प्राचीन. हिस्ट्री म्हणजे इतिहास. प्राचीन संस्कृतीचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे स्टॅब्लिशमेंट ऑफ ग्रीक अँड रोमन एम्पायर्स अँड कॉन्ट्रिब्युशन्स. म्हणजेच स्टॅब्लिशमेंट ऑफ ग्रीक आणि रोमन साम्राज्यांची स्थापना अँड देअर कॉन्ट्रिब्युशन्स म्हणजे त्यांची योगदाने कोणती आहे. कारण जगाच्या इतिहासामध्ये हा महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण ग्रीक आणि रोमन संस्कृतींचं साम्राज्यांचं अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत राईज अँड स्प्रेड ऑफ ख्रिश्चॅनिटी अँड इस्लाम. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा उदय आणि प्रसार कसा झाला, जगाच्या इतिहासावरती त्यांचा प्रभाव कसा पडलेला आहे याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. कारण या धर्माचा अभ्यास केल्यानंतर ते आपल्या इंडियन हिस्ट्रीशी सुद्धा कनेक्ट आहे, म्हणून त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे मेडिवल प्रेड टुवर्ड्स चेंज. म्हणजेच मध्ययुगीन काळाच्या दिशेने बदल कसा झाला, मध्ययुगीन काळामध्ये कशा पद्धतीने आलेला आहे. कारण ॲन्शियंटमधून मध्ययुगीनमध्ये येतो, मध्ययुगीनमधून आधुनिकमध्ये येत असतो. त्यावेळेला काहीतरी महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात. त्या घटनेच्या आधारानुसार त्याची विभागणी केली जाते, त्याच्या आधारानुसार विभागणी केली जात असते, साधनांच्या आधारानुसार विभागणी केली जाते. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात, म्हणून त्या ठिकाणी टुवर्ड्स चेंज झालेला आहे मेडिवल पिरियडकडे. त्याच्यानंतर आपण पुढचा अभ्यास करणार आहोत बिगिनिंग ऑफ मॉडर्न एज. पहा इथं आधुनिक युगाची सुरुवात कशी झालेली आहे, मॉडर्न एजमध्ये आलेलो आहोत आपण आता. तर अशा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी हा टॉपिक एक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड रिव्होल्युशन्स म्हणजेच जागतिक क्रांत्या. जागतिक जगामध्ये कोणकोणत्या क्रांत्या झालेल्या आहेत, जसं अमेरिकन क्रांती झाली आहे, फ्रेंच क्रांती झाली आहे, रशियन क्रांती झाली आहे, याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कारण याचासुद्धा इफेक्ट भारताच्या इतिहासावरती सुद्धा झालेला आहे. याच्यानंतर आपण पाहूया नेपोलियन अँड राईज ऑफ नॅशनॅलिझम. नेपोलियन आणि राष्ट्रवादाचा उदय कसा झाला हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर्स अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स म्हणजेच जागतिक महायुद्धे आणि आंतरराष्ट्रीय संघटना याच्याबद्दलसुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यानंतर कंटेम्पररी वर्ल्ड म्हणजेच समकालीन जग. कंटेम्पररी वर्ल्ड म्हणजेच एकाच वेळी जे जगामध्ये जे काही राष्ट्र वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेले आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर नॉन अलाइन्ड मुवमेंट म्हणजेच अलिप्तवादी. नॉन अलाइन म्हणजे अलिप्तवादी, मुवमेंट म्हणजे चळवळ, अलिप्तवादी चळवळ याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मॅप वर्क असेल, हिस्टॉरिकल प्लेसेस ऑफ वर्ल्ड इम्पॉर्टन्स, जगाच्या नकाशामध्ये महत्त्वाचे जे काही ऐतिहासिक ठिकाणे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा अभ्यास करणार आहोत. तर यानंतर आपण या वर्ल्ड हिस्ट्रीची सुरुवात करत असताना इंट्रोडक्शनपासून अभ्यास केला पाहिजे. इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना. तर आपण इथून सुरू करत असताना आपण इंट्रोडक्शन पाहूया, त्याच्यानंतर मिनिंग पाहूया, त्याच्यानंतर डेफिनिशन, त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ हिस्ट्री हा भाग आपण जाणून घेणार आहोत. तर इंट्रोडक्शन फॉर व्हॉट, कशासाठी इंट्रोडक्शन? तर आपल्याला एखाद्या विषयाची माहिती घेत असताना आपल्याला इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावनेची गरज आहे. वी आर गोइंग टू डिस्कस मेन टॉपिक्स इन दिस व्हिडिओ. दीज आर meaning of history, definition of history, importance of history. All these topics we have to cover in this video. There will be 2 videos, part 1 or part 2. So let's get started. तर पहा इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना. तर या ठिकाणी त्याची प्रस्तावना देत असताना मीनिंग ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाचा अर्थ आपण पाहिला पाहिजे. तर पहा हिस्ट्री इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ब्रँचेस ऑफ ह्युमन नॉलेज म्हणलेला आहे. म्हणजे इतिहास हा एक मानवाच्या ज्ञानाच्या शाखेमधला एक महत्त्वाचा भाग आहे, ते म्हणजे इतिहास आहे. जसं मानवाच्या शाखा आहेत, मानवाच्या ज्ञानाच्या शाखा बरेच आहेत. जसं लॉजिक आहे, हिस्ट्री ऑफ ब्रँचेस ऑफ लॉजिक, मॅथमॅटिक्स, सायन्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, सायकॉलॉजी, जनरल नॉलेज. All these are type of human knowledge. So we have to study about history also.
तर पहा, द टर्म हिस्ट्री, तर अगोदर आपण पाहूया मिनिंग ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाचा अर्थ समजून घेऊया. द टर्म म्हणजे काय, शब्द. द टर्म हिस्ट्री हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड हिस्टोरिया. जो शब्द इतिहास, जो शब्द घेतलेला आहे ते कुठल्या भाषेतून घेतलेला आहे, म्हणजे ग्रीक शब्दापासून घेतलेला आहे. हिस्टोरिया हा ग्रीक शब्द आहे, या शब्दापासून घेतलेला आहे. विच मीन्स, त्याचा अर्थ काय, इन्क्वायरी म्हणजेच चौकशी करणे, और इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच तपास करणे, त्याची संपूर्ण चौकशी करून घेणे. म्हणजेच या शब्दापासून त्याची चौकशी केली जाते, तपास केली जात असते. तर इतिहासामध्ये काय, चौकशी करून, तपासणी करूनच त्याचा इतिहास लिखाण केला जातो. कशाच्या सहाय्यानं, आधाराच्या सहाय्यानं, म्हणजेच रिसोर्सेसच्या सहाय्यानं, साधनांच्या सहाय्यानं इतिहास लिखाण केला जातो. द वर्ड इतिहास संस्कृतमध्ये मीन्स डेफिनिट इव्हेंट्स दॅट हॅव ऑकर्ड, म्हणजे संस्कृतमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे जे निश्चित घडलेल्या जे घटना आहेत त्या घडलेल्या घटनांचं अभ्यास म्हणजेच इतिहास होय, असं संस्कृतमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे. द पर्पज ऑफ हिस्ट्री इज सीक ट्रूथ. ब्रॉडली स्पीकिंग, हिस्ट्री इज द सब्जेक्ट डीलिंग विथ ऑल आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन लाईफ. तर सर्व मानवाच्या जीवनाशी संबंधित असलेला भाग आपण इतिहासाचा अभ्यास करतो आहे, कारण आपल्या जीवनामध्ये इतिहासाच्या सहाय्यानं आपला इतिहास खूप महत्त्वाचा आहे. याच्यानंतर आपण द ग्रीक्स वर द फर्स्ट टू इव्हॉल्व द आर्ट ऑफ रायटिंग हिस्ट्री ॲज अ सायंटिफिक डिसिप्लिन. म्हणजेच ज्या ग्रीकांनी सुरुवात म्हणजे पहिल्यांदा त्यांनी विकसित केलेले आहे कशाचं, दी आर्ट ऑफ रायटिंग हिस्ट्री म्हणजे इतिहासाची लिखाण करण्याची सुरुवात त्या ग्रीकांनी केलेली आहे. ॲज अ सायंटिफिक डिसिप्लिन म्हणजे वैज्ञानिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून, वैज्ञानिकाच्या आधारानुसार त्यांनी ग्रीकांनी सुरुवात केलेली आहे. म्हणून हेरोडोटस, अ ग्रीक हिस्टोरियन, इज बिलिव्ड टू हॅव इनिशिएटेड द रायटिंग ऑफ हिस्ट्री अँड हेन्स ही हॅज बीन रिगार्डेड ॲज द फादर ऑफ हिस्ट्री. कारण हेरोडोटससुद्धा हा ग्रीक होता. त्यांनी त्यांच्यावरती विश्वास केलेला आहे की कशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यांनी सुरुवात केली आहे, टू हॅव इनिशिएटेड म्हणजे आत्मसात केलेले आहे, प्रारंभ केलेला आहे. आणि द रायटिंग ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाची लिखाणाची सुरुवात केलेली आहे. हेन्स म्हणून ही हॅज बीन रिगार्डेड म्हणजे त्यांना मानलं गेलेलं आहे ॲज द फादर ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाचे जनक म्हणून हेरोडोटसला मानलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण समजून घेऊया. तर याच आधारानुसार डेफिनेशन ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाची व्याख्या वेगवेगळ्या इतिहासकारांनी आपला अभिप्राय दिलेला आहे. जसं हेरोडोटसने आपला विचार मांडलेला आहे, ऑगस्टिननं मांडलेला आहे, कार्ल मार्क्सनं दिलेला आहे आपली व्याख्या, जे.बी. बुर्रीनं दिलेला आहे, जॉन्स बुर्रीनं दिलेला आहे. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत, त्यांनीसुद्धा आपली एक व्याख्या तयार केलेली आहे. त्याचबरोबर टॉयनबीनं केलेला आहे. तर ह्या सर्व इतिहासकारांचा आपल्याला व्याख्या पाहायचा आहे. तर चला पाहूया आपण डेफिनिशन्स. डेफिनिशन म्हणजे व्याख्या. तर पहा, जनरली हिस्ट्री इज अंडरस्टूड ॲज अ रेकॉर्ड ऑफ पास्ट इव्हेंट्स म्हणलेलं आहे. पहा, कारण जनरली म्हणजे सर्वसाधारण, हिस्ट्री म्हणजे इतिहास, इज अंडरस्टूड म्हणजे सर्वसाधारणपणे इतिहास समजला जातो ॲज अ रेकॉर्ड ऑफ पास्ट इव्हेंट्स म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची नोंद म्हणून इतिहासाची व्याख्या ओळखली जाते. देर इज नो युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड डेफिनिशन ऑफ हिस्ट्री म्हणजे कोणत्याही सर्वमान्य व्याख्या नाही. जगामध्ये कुठलीही सर्वमान्य व्याख्या नाही म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, त्याच्यामधून त्यांनी व्याख्या सांगितलेली आहेत. इट हॅज बीन डिफाईंड डिफरंटली बाय डिफरंट स्कॉलर्स. तर या ठिकाणी पहा की त्याची व्याख्या वेगवेगळी केलेली आहे आणि वेगवेगळ्या विद्वानांनी, स्कॉलर्स म्हणजे काय, विद्वान किंवा तज्ज्ञ असे म्हणले जातात, वेगवेगळ्या डिफरंट स्कॉलर्स म्हणजे वेगवेगळ्या स्कॉलर्सनी केलेली आहे. फ्रॉम हेरोडोटस टू विल ड्युरॅन्ट. बघा, हेरोडोटसपासून ते विल ड्युरॅन्टपर्यंत अँड अमेरिकन हिस्टोरियन, अमेरिकन इतिहासकार वेगळे, वेरियस हिस्टोरियन्स वेगवेगळ्या पद्धतीचे विचार मांडले आहेत. हेअर डिफाईंड हिस्ट्री इन डिफरंट अँगल्स आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या अँगल्सनं म्हणजे डिफरंट अँगल्सनं म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या वेगवेगळ्या बाजूने त्यांनी काय केलेत, अभ्यास करून आपले विचार मांडलेले आहेत. तर पाहूया हेरोडोटसची फर्स्ट व्याख्या पाहूया. हेरोडोटस
ही वॉज बॉर्न इन 484 BCE to 424 BCE. BCE means before common era. Earlier we use BC. BC म्हणजेच बिफोर क्राइस्ट म्हणून वापरला जातो. BC अगोदर वापरलं जात होतं, आता सामान्यपणे BC वापरत आहेत. BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरचा काळ. त्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यावेळेला त्यांनी आपली व्याख्या मांडलेली आहे. कोणी? हेरोडोटसनी. कारण हेरोडोटस कोण आहेत? द फादर ऑफ हिस्ट्री. तर त्यांचे विचार काय होते पहा. तर या ठिकाणी BC समजून घेतला पाहिजे. BC आणि AD. BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, म्हणजे अगोदर काय म्हटलं जात होतं? BCE म्हणजे बिफोर कॉमन इरा, हो की नाही? कारण ईसवीसन पूर्व म्हटलं जात होतं. तर आता आपण काय म्हणतो आहे? सामान्य शक पूर्व. आणि AD म्हणजेच ॲनो डोमिनी, म्हणजे येशू ख्रिस्ताचा, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचा भाग, म्हणजे सामान्य शक म्हटलं जातं. त्याचबरोबर कॉमन इरा म्हटलं जातं, म्हणजे या काळाला कॉमन इरा म्हणजे सामान्य शक असं म्हटलं जातं. तर ह्यांची व्याख्या पाहूया. हेरोडोटस वॉज अ ग्रीक. तो ग्रीकचा होता, ग्रीक हिस्टोरियन होता. हू लिव्ड इन द 5th century, 5व्या शतकामध्ये, BCE म्हणजेच बिफोर कॉमन इरामध्ये त्यांनी राहत होते. ही हॅज कॉन्ट्रीब्युटेड रिचली टू हिस्ट्री अँड अँथ्रोपॉलॉजी. बघा, त्यांनी इतिहासासाठी आणि मानववंशशास्त्रासाठी त्यांनी खूप कॉन्ट्रीब्युशन केलं, म्हणजे योगदान दिलेलं आहे. ही ट्रॅव्हल्ड इन ग्रीस अँड वेस्ट एशिया. त्यांनी प्रवास केलेला आहे. ट्रॅव्हल्ड म्हणजे प्रवास केला. कुठं? इन ग्रीस, ग्रीकमध्ये, आणि वेस्ट आशिया, पश्चिमी आशियामध्ये त्यांनी प्रवास करून ही कलेक्टेड इन्फॉर्मेशन ऑफ द ग्रीक सिटी स्टेट्स अँड रोट 9 वॉल्यूम्समध्ये. पहा, त्यांनी तिथं प्रवास करून त्यांनी तिथल्या ग्रीकच्या सिटीची व्याख्या, त्याचबरोबर प्रांताची व्याख्या माहिती घेऊन त्यांनी लिखाण केलेलं आहे. किती भागामध्ये केलं आहे? 9 वॉल्यूम्समध्ये. वॉल्यूम्स म्हणजे काय? 9 खंडामध्ये, 9 भागामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. अमॉंग दॅम, त्यापैकी द हिस्ट्री ऑफ पर्शियन वॉर्स, त्यापैकी त्यांनी महत्त्वाचं म्हणजे पर्शियन युद्धाबद्दल माहिती दिलेली आहे. डील्स विथ द वॉर बिटवीन पर्शियन अँड ग्रीक्स आणि पर्शियनमधील युद्धाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. हिज वर्क वॉज दी अर्लिस्ट रायटिंग ऑन हिस्ट्री, म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी महत्त्वाची किंवा सुरुवातीची जुनी त्यांनी माहिती लिहिलेली आहे. ही वॉज द फर्स्ट टू स्टेट द मिनिंग अँड स्कोप ऑफ हिस्ट्री, म्हणजे इतिहासाची व्याप्ती याच्याबद्दल त्यांनी सुरुवात केलेली आहे किंवा माहिती पहिल्यांदा दिलेली आहे. अकॉर्डिंग टू हेरोडोटस, त्यांनी जी व्याख्या दिली आहे त्यांच्या मतानुसार, हिस्ट्री इज अ रेकॉर्ड ऑफ ग्रेट हेरोज अँड युनिक इव्हेंट्स टू बी रिमेंबर्ड बाय दी फ्युचर जनरेशन्स. म्हणजेच इतिहास हा महान नायकांचा एक रेकॉर्ड आहे, ज्यामधून एक वेगवेगळ्या जे घटनांनी जे एकत्रित केलेले आहेत की ते भावी पिढींना माहिती व्हावं, हे त्यांचे मत आहे. म्हणून त्याला इतिहासाची व्याख्या त्यांनी कशी केली आहे? हिस्ट्री इज अ रेकॉर्ड ऑफ ग्रेट हिरोज अँड युनिक इव्हेंट्स टू बी रिमेंबर्ड बाय द फ्युचर जनरेशन. म्हणजे जे महान व्यक्तींनी जे काम केलेलं आहे त्यांची माहिती नवीन पिढीला मिळावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून इन धिस डेफिनिशन हेरोडोटस हॅज फोकस्ड हिज थॉट्स ऑन द अचिव्हमेंट्स ऑफ ग्रेट मेन अँड इम्पॉर्टंट इव्हेंट्स फ्रॉम विच द सक्सिडिंग जनरेशन कॅन लर्न. पहा, या व्याख्यामध्ये हेरोडोटसनं आपली व्याख्या जे विचार मांडलेले आहेत ते महत्त्वाच्या घटनांवरती केंद्रीकृत केलेलं आहे की त्यांनी ज्या घटनेमधून ते पुढील पिढ्या माहिती करून घेऊ शकतील याच्यावरती त्यांचे आपले विचार मांडलेले आहे. तर यानंतरचे व्हिडिओज तुम्हाला पुढच्या भागामध्ये मिळणार आहेत. त्यासाठी सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे केल्याशिवाय तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळणार नाहीत. त्यासाठी हे व्हिडिओ पुन्हा बघा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.